पुढची बातमी कोल्हापुरातून येते। कोल्हापुरात धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 7 बंधारे हे सध्या पाण्याखाली गेलेत। मात्र या बंधाऱ्यांवर योग्य ती खबरदारी न घेतल्याने धोकादायकरित्या वाहनांची ये-जा सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर सिंगणापूर बंधारा आहे। या सिंगणापूर बंधाऱ्यावरती सुद्धा आता पाणी आलेलं आहे आणि या धोकादायक पाण्यातूनच आहे ते अनेक वाहनधारक वाट काढत आहेत। ते आपली वाहनं घेऊन येताना या ठिकाणी दिसून येतात। कोल्हापुरात पाहायला गेलं तर पावसाची जी संततधार सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीवरची 6 बंधारे आणि कासारी नदीवरचा 1 बंधारा असे 7 बंधारे आहेत ते एकूण आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो धरण क्षेत्रामध्ये होतोय आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकताय की शिंगणापूर बंधाऱ्यावरती ही धोकादायक अवस्थेमधली वाहतूक आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एखाद्या वेळेस या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला तर अपघात होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण पाण्याचं प्रेशर जर आपण या माध्यमातून बघितलं तर आपल्याला दिसून येते पाणी मोठ्या प्रमाणात आहे ते प्रेशरनं खाली पडते आणि धबधब्याचं स्वरूप आहे ते या बंधाऱ्यावरती आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी योग्य ते खबरदारी घेण्याची गरज सुद्धा आहे ते या निमित्तानं व्यक्त केली जाते। आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचं दृश्य आहे ते दिसून येते आणि त्यातूनच आहे ते वाहनांची ये-जा या शिंगणापूर बंधाऱ्यावरून होत असल्याचं दृश्य या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय आणि न्यूज 18 लोकमत सुद्धा तुम्हाला आवाहन करते की अशा पद्धतीनं पाण्याचा अंदाज न घेता वाहनं घालणं धोकादायक आहे आणि कोणत्याही पद्धतीनं अशा पद्धतीची वाहनं आहे ती पाणी धरणावरून वाहत असताना घालू नये आणि प्रशासनानं सुद्धा या संदर्भातली योग्य ती खबरदारी घेऊन या वाहनांना अटकाव करण्याची गरज आहे ती या निमित्तानं व्यक्त होते। एकूणच या सगळ्या गोष्टीनंतर आता प्रशासन योग्य ती खबरदारी घेणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर सध्या पावसाचा जोर आहे तो धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18